दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी साधना करीती तुझी जे साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे ही आपली बॅच दर तुकडीचा वर्ग त्या जुन्या आठवणी त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला परत एकदा साधारणतः 20-22 वर्षात अनुभवायला मिळतात. प्रत्येकाच्या बॅचच्या आठवणी आहेत, प्रत्येकाच्या वर्गाच्या आठवणी आहेत, प्रत्येकाच्या शिक्षकांना वेळ घालायचा सगळे जमवायचे. 6वी झाल्यानंतर गावात असताना सुद्धा कधी एकमेकांचं बॅनर दिसलं की तेवढंच आपला हात करायचा आणि चला आपल्या कामात तुला काय चाललंय तुला सुख काय कधी म्हणजे वाट घेता आलीच नाही. तर आपल्या निमित्त आहे गेट टुगेदर म्हणून तसं बघायला गेलं 9वी 5वी ते 9वी पर्यंत बऱ्यापैकी आपण सगळे एकत्र शिकतोय. काही जण आम्ही 12वी पर्यंत काही जण कॉलेज पर्यंत. गेट टुगेदर हा फक्त एक इव्हेंट आहे. आपली शिदोरी काय तर आपल्या 5वी ते 10वी 12वी आणि कॉलेज पर्यंत आपण एकत्र राहतोय ही आपली खरी शिदोरी आहे. सगळ्यांच्या विचारात सगळ्यांच्या एकजुटीनं अशी मी अपेक्षा करतो आणि सगळ्यांनी मनावर घेऊन
सगळ्यांचं आता अभिनंदन करू तुम्ही सगळ्यांनी. आले की अरे काय करायचं मग की जरा पुढं काय ते पुढे कामाच्या व्यापामुळे कामाच्या जबाबदारीमुळे आपल्याला ते काही शक्य झालं नाही किंवा मध्यंतरी एकदा ते एकत्र यायचं तुकड्या वगैरे तर त्याच वेळी आपल्याला 10वी झालं त्याच वेळी आपण संपवायला पाहिजे. पण असो ते चांगल्यासाठी होते त्या निमित्तानं आपलं डस एक गेट टुगेदर लागलं त्याला कारण नाही क तुकडी कारण क तुकडीचं गेट टुगेदरचं नियोजन झालं होतं असं कळालं आणि कुणीतरी चर्चा केली त्यांच्याबरोबर आणि कळालं की नाही डवायला तर कुणी घ्यायचं झाली जाग लागली ठरवलं आम्ही की नाही आजपासून कार्यक्रम चालू. ऑफिसमध्ये मी अमोल संतोष प्रकाश बसलो होतो प्रकाशने लागले तुम्ही आपल्याला लागले व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आणि मी पहिले तेच झाले सुरुवात झाली. नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही हायस्कूलमध्ये आलो कॅटलॉग काढला मग कळालं नेमकं कोण होतं आपल्याबरोबर. त्यानंतर मग परत एक मेंबर आपण ऍड करत गेले आणि अशा अर्थानं आज आपण फायनली त्यांच्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळे त्यांचा विषय आपला विषय आता आपल्याकडे सगळ्यांचं परत एकदा स्वागत कार्यक्रमाला फार वेळ झालाय. चांगलं फोटोग्राफरच्या नियोजनाने एंट्री करू गाडीमध्ये आपल्या सत्कारासाठी झाडं आणलेली आहेत प्रत्येकाने त्याचं एक झाड आपण घ्यायचं तिथे नेऊन ठेवायचं परत ते सत्कारच्या वेळेस दिलं जाईल. महिना 2 महिने कामावर लक्ष नेहमी शेवटच्या बेंचवर बसणार आपण आज समोर बसलेला रमेश मुसळे याला विनंती करतो की त्यांना आपला परिचय करून द्यावा. हॅलो नाव आणि तू काय करतोस एवढं सांग आम्हाला. माझं नाव प्रदीप धुमाळ बांबोडे. माझं का प्रदीप धुमाळ बांबोडे आणि मी सध्या टीटीएल म्हणजे तुम्हाला काय ना टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड ही जेवढे IT सेक्टर आहे तिथं मी टेक्निकल एक्झिक्युटिव्ह आहे. हिंजवडी पुणे बस का. माझं नाव सचिन तुकाराम गाठगे. काय नाही मी सध्या शेतीच करतो. माझं नाव संदीप पाटील. मी शेनेगावात राहतो. मी सध्या कृषी सेवा केंद्र चालवतो. माझा व्यवसाय काळामाडीमध्ये आहे. मी राहुल मच्छिंद्र मुळे सध्या वाटेगाव येथेच आहे. शेती विथ ड्रायव्हिंग. माझं सांगायचं असं काय मोठं हे नाही कारण मी बऱ्याच ठिकाणी कामाला गेलोय. काम माझं सुटलंय. मी काम बंद केलंय. आता उत्तम मजुरी करतो एवढं.
माझे नाव अमोल किसन साठे आहे. मी महाराष्ट्र पोलीसमध्ये जॉबला आहे आणि कुरुळ पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावत आहेत आत्ता तालुका वाळवा. त्या ठिकाणी मी आता कर्तव्य बजावत आहे. शिक्षण BA झालेलं आहे. मी संतोष लुडे. माझं कुपवाडमध्ये इलेक्ट्रिकल दुकान आहे. मी व्यवसाय करतो. नमस्कार, माझं नाव संदेश माने. मी सध्या आर्मीमध्ये आहे आणि मी जम्मू अखनूरमध्ये ड्युटीला आहे. नमस्कार, सुहास कांबळे. व्यवसाय करतो. स्टॉल आहे माझा वाटेगावमध्येच आहे. नमस्कार, माझं नाव किशोर मोहिते. मी प्रायव्हेट ठिकाणी जॉबला आहे आणि सध्या राहणार वाटेगाव. हॅलो, मी विनायक कुंभार. वाटेगावमध्येच राहते आणि स्वतःचाच व्यवसाय करतो. शिवांगी मनीष कुमार पाटील. मी नांदगाव येथे राहते. मोटर वायडिंग कंपनीच्या मध्ये जॉबला आहे आणि शेती पण करते. नंदा कापसे. सध्या वडीत राहते. हाऊसवाईफ आहे. वडी काय माझं शाळेतलं नाव विद्या आकाराम सालुंखे. मी आत्ता नाशिकमध्ये राहते आणि होममेड ब्युटी प्रोडक्ट मार्केटिंग पण करते आणि सेलिंग पण करते. मी सविता बबन खाते. मी घरीच आहे. सुविधा सचिन सकते. सगळ्यांना नमस्कार. पहिला माझं लग्नाच्या अगोदरचं नाव स्वाती अरविंद साळुंखे. लग्नानंतरचं स्वाती युवराज मुळीक. मला गावातच दिले आणि मी सध्या महाराष्ट्र पोलीसमध्ये मुंबई येथे जॉब करते. मी सुनीता भीमराव देसाई वाटेगाव. दिलेलं सुनीता सुरेंद्र पाटील नागावमध्ये दिले. मी घरीच असते. नमस्कार, मी पल्लवी बबन कदम. मी सध्या आकाशनगरमध्ये असते आणि मी गडगियामध्ये असते. माझं स्वतःचं पार्लर आहे. माझे नाव रुपाली सुभाष पिल्ले. मी मुंबई पोलीस येथे सध्या कर्तव्यावर आहे. माझा सध्या मेकॅनिकल वर्कशॉप आहे कराडमध्ये आणि मेकॅनिकलचा व्यवसाय करतो. मी सुशांत संपतराव पाटील चेन्नई. मी सध्या शेती करतो. मी घरी शिवाजी सध्या शेती. नमस्कार, माझे नाव संग्राम रामचंद्र पाटील. मी मुलांना सगळ्यांना ओळखतो, फक्त मुलींच्या बऱ्याच लोकांना मला ओळखीचा चेहरा नाही असं वाटते प्रत्येक. बऱ्यापैकी मी मुलींना ओळखत नाही. माझं नाव संग्राम रामचंद्र पाटील. मी सध्या कोल्हापूर महानगरपालिका येथे अग्निशमन दलामध्ये आहे. फायरमन या पदावरती आहे. नमस्कार, मी दिनेश जाधव. सध्या व्यवसाय करतो. वाटेगावमध्ये माझा छोटासा जेरॉक्सचं दुकान आहे. बरेच कर्तव्य सध्या एवढंच चालू. हॅलो, नमस्ते. मी किरण शिवाजी उतळे भाटवडे. मी तुमच्याबरोबर 10वीला होतो. त्यातले काही माझे मित्र 12वीला सुद्धा माझ्याबरोबर होते. माझ्या जीवनाची सुरुवात मी एक फोटोग्राफर म्हणून माझ्या करिअरची सुरुवात केली. काही दिवस मी हॉटेल व्यवसाय सुद्धा केला. सध्या मी रयत क्रांती संघटनेच्या जिल्हा आघाडीच्या युवा अध्यक्ष पदावरती जबाबदारी स्वीकारत आहे आणि सध्या शेती, राजकारण आणि समाजकारण या ठिकाणी मी आता सध्या काम करत आहे. हॅलो, रमेश भगवान मुसळे. आता सध्या माझा व्यवसाय चालू आहे. ट्रॅक्टर आहेत 2. हार्वेस्टर, गहू काढायचं हार्वेस्टर मशीन आहे
सेंद्रिय शेती पण करतोय. असं एकंदरीत 4 ते 5 लाख रुपयाला विलास संपतराव चव्हाण, राजाराम बापू कारखाना, प्रेरणा पेटर म्हणून काम करतो. माझं नाव प्रशांत शेट्टे. माझा व्यवसाय टूर्स अँड ट्रॅव्हल शेती. आता काय करूया आपला छोटासा व्यवसाय आहे दुधाचा. मी इंडियन नेव्हीमध्ये जॉब करतो आता सध्या मुंबईला. माईक बाजूला घ्या. तेही द्या की कोण आहे आपल्याकडं गुंडा भाऊ प्रशांतला ते आपलं बेस्ट द्या त्यांना नाही त्यांना द्या की कुणाला नाही बघायला. नमस्कार, मी जयश्री सुशांत पाटील. आणि काय करते सध्या मी गृहिणी आहे. पण खरंच उत्सुकता वाटते मला की सगळ्या मैत्रिणींना भेटायची. एकाकडेच होतो. होय. तुला काय नाही सकाळचं सत्र आपलं संपलेलं. शाळेत गेलो, फोटो काढले, एकमेकाची ओळख झाली. आपण आता पुढल्या सत्रात पदार्पण करत आहोत. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा परिचय झाला. 2002-03 नंतर आपण आज जवळजवळ 23 वर्षानंतर आपण एक ठिकाणी एकत्र आलोय. या 23 वर्षामध्ये प्रत्येकाच्या जीवनात बरेचसे चढउतार आले. प्रत्येकानं यश अपयश जिद्द चिकाटीच्या जोरावर प्रत्येकानं आपण योग्य दिशेनं आज मला अतिशय आनंद होतोय की आपला प्रत्येक मित्र अतिशय जवळजवळ 70% लोकांनी सांगितलं की आज मी शेती करतोय. खरं तर बंधूंनो, शेती करणं म्हणजे आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि ह्या देशाचा आर्थिक कणा शेती आहे. त्यामुळे शेती करणं ही सांगणं ह्यात काय लाजायची गोष्ट नाही. जर या जगाचा शेतकरी जर घरात बसला तर आपल्या ताटात काय येणार, आणि त्यामुळे मी शेती करतो हे सांगायला लाजायची काही गरज नाही. आज या ठिकाणी संदेश माने आपल्या बांबूडचा मित्र जम्मूला कार्यरत आहे. आज देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्या. परवाच्या मीटिंगला त्यानं सांगितलं मला कधी फोन येऊ शकतो आणि मी जाऊ शकतो, मी गेट टुगेदरला असेल नसेल, परंतु तुमच्या आमच्या सर्वांच्या सुदैवानं तो आज आपल्या गेट टुगेदरला आहे. आज या ठिकाणी मुलींची संख्या लक्षणीय कमी आहे, पण ज्या वेळेला आपण पुढलं गेट टुगेदर घेऊ त्यावेळेला माझा आत्मविश्वास आहे की 100% मुली हजर असतील. याचं कारण असं की बऱ्याचशा विद्यार्थी असतील, मुली असतील, मुलं असतील, त्यांच्या मनात शंका होती की आपण आज 22 वर्षानंतर 23 वर्षानंतर भेटतोय. कोण काय कसा कशी परिस्थिती आहे, परंतु आपण सगळे जो तू ज्या त्या ठिकाणी आज मॅच्युअर आहे. प्रत्येकाचं वय 37-38 रेंजला वय आहे. त्यामुळे आपल्यातला एक प्रत्येकाला एक मॅच्युरिटी आली आहे. त्यामुळं मी पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी मी पहिल्यांदा मुलींच्याकडे येतो की या कार्यक्रमासाठी स्वागत समारंभ आपण घ्यायचा. सगळ्यांना एक गुलाब पुष्प द्यायचं आहे.
इथं समोर या समितीचं नाव घेतो त्याने आणि ज्यांच्या शुभ असते त्याचा त्याने प्रत्येकाने ते याचं गुलाब पुष्प घ्यायचं आणि आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं. आली त्यातून सुद्धा आपण आज सुखरूप व्यवस्थित तुम्हा आम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलोय. परंतु कोरोना सारख्या महामारी सुद्धा आपला एक मित्र सुधीर माने त्यानंतर आज देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे शहीद झाले त्या जवानांना एक श्रद्धांजली कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर आपले वर्ग शिक्षक नांगरे सर ते आपल्यात नाहीत, त्या सर्वांच्या आठवणीला उजाळा व आपण यांना श्रद्धांजली म्हणून आपण 2 मिनिटं आपल्या जागेवरती शांत उभा राहायचं, त्यांना श्रद्धांजली व्हायची. मी सर्वांना विनंती करतो. ठीक आहे. यानंतर छान वाटतंय आणि असं एकत्रच राहू. आता जरी आपण इथून म्हणजे नाही का इथं कार्यक्रम करतोय, कोणी रुचू नका बघू नका, काही वाईट वाटलं तर वाईट वाटून घेऊ नका, हसत खेळत राहावं एवढीच इच्छा. आज छान कार्यक्रमाचं आयोजन केलंय. प्रथम प्रकाश गावडे सरांचं काय नाही प्रकाशचं अभिनंदन. थँक्यू सो मच. एवढं छान कार्यक्रम एवढ्या वर्षानंतर तू एवढं आयोजित केलं, ग्रुपला मेन प्राधान्य दिलं त्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करते मी त्याचे. आणि मला काय एवढं बोलता येत नाही, मी तुमच्यासाठीच आहे, पण प्रयत्न करते की सर्वांनी छान सगळ्यांना भेटून छान वाटलं. खूप वर्षानंतर काही काय ओळखत पण नाहीत मुलं, एवढे म्हणजे फरक पडलाय सगळ्यांमध्ये. आपण पण वेगळाच दिसतो, पण लहानपणीच आठवतं, आता काय लक्षात पण नाही.
विनायक पण वेगळा दिसतोय, तो पण मी त्या दिवशी विचारली कोणाला तरी की हा कोण आहे म्हणून, मग नंतर पण ते बोलले की विनायक आहे. मग म्हटलं बरं, हरीश पण वेगळा दिसला, नंतर हा पण त्याचं पण एवढं एक नियोजन मला असं वाटतं प्रत्येक वर्षी राहू दे, पण जसं भेटेल वेळ मिळेल तसं प्रत्येकाने एकत्र या, छान नियोजन करा, मस्त एक दिवस स्वतःसाठी काढा, सगळे छान राहा. नमस्कार. आम्ही शाळेत स्वातींनी आगाऊ होतो आणि त्यात कोमल वगैरे बाकीच्या पण सहभागी असायच्या. शाळेतल्या माझ्या बऱ्याचशा आठवणी आहेत. त्यामध्ये खास आठवण ही मला कोमलची येते, कारण की ती प्रत्येक वेळेस नागरे सर त्या तासाला डब्बा मागे बसून खायची. तास चालू असताना आम्ही नेहमी बघायचं, ती नेहमी डबा खायची आणि आज पण सकाळी आलेल्या पहिला तिलाच भूक लागली. त्यामुळे तिच्याकडे जरा जेवण्याकडे सगळ्यांनी लक्ष आवर्जून घ्या असं मला वाटतंय. त्याचबरोबर माने मॅडमची पण आठवण येते की मुसळेला सुद्धा माने मॅडम बऱ्याचदा काय काय म्हणायचे, मुसळेला सुद्धा बऱ्याचदा म्हणायचं. हा पहिलाच मला कोमलचा भरपूर वेळ आठवतो आणि कोमल सध्या आता खरंच म्हणजे आपल्या बरोबर आले, सगळेच आलेत, मला खूप आनंद वाटतोय. मुलं सुद्धा आहेत आणि मुलं बरीचशी बदललेली आहेत आणि आपल्या शाळेमध्ये असं होतं, आपली अशी स्पेशल बॅच होती की आपण भाऊ बहीण बरेचसे होतो. महत्वाचं म्हणजे आजपर्यंत अशी कोणती बॅच नाहीये, पण आपण बरेच जण भाऊ बहीण म्हणून ह्या शाळेमध्ये होतो. त्यामुळे बऱ्याच जणांची माहिती आपल्या भावामुळे किंवा बहिणीमुळे आपल्याला मिळत असते. अशीच माहिती सगळ्यांनी मिळूया, असंच आपण सर्वजण भेटूया, एकत्र येऊया आणि असेच कार्यक्रम दरवर्षी आपण साजरे करूया. धन्यवाद. आणि रुपाली तिवले आहेत, त्यांनी खूप स्ट्रगल केले आता. नाही सांगणार तुझा आम्हाला वाटत पण झाली आज मला पुरी जायची. मी पहिले 2 लेक्चर बंकच करायची, कधी यायची नाही. घरी खूप काम असायचं, त्याच्यामुळं मला कधी वेळच भेटायचा नाही 2 लेक्चर अटेंड करत. नांगरे सर खूप सांभाळून घ्यायचे आम्हाला. असंच 10वी कशी काटावरती पास झाले मी. नंतर 12वीत मी फेल झाले. नंतर मी असेच 4 सब्जेक्ट गेलेले, एक सब्जेक्ट सोडून मी 12वी पास केले. नंतर घरी खूप काम लागायचं, म्हणजे मेंढ्या वगैरे होते, त्याच्यामुळं मग मला ते काम नको वाटायचं. मग मी भरतीला खूप हे केलं, पण पहिली भरती माझी मिस झाली, दुसऱ्या भरतीला मी भरती झाली. स्ट्रगल असं काय नाही, इथे बसलेले सगळ्यांनी स्ट्रगल केले, काय मी एकटीनंच असं केलंय असं नाही. केलं म्हणजे काम भरपूर लागायचं, त्याच्यामुळे मला इथं म्हणजे वाटेगावात राहायची इच्छाच व्हायची नाही. माझे वडील सारखं मग वयाच्या 26व्या वर्षी मी भरती झाले होते. लग्नाच्या पण पाठी लागत नव्हते, घरी आजोबा वगैरे होते, त्यांचं सगळं बघायला लागायचं. त्याच्यामुळे मग मी हे सगळं सोडून दिलं आणि भरतीला गेले. पहिली भरती मी झाली, मग दुसऱ्या भरतीला मी झाले. होऊ शकते, होय झाली. 26व्या वर्षी झाली. काय सोडू झालंय आता काय स्ट्रगल सांगू का? स्ट्रगल तर तुम्हाला याद लागेल, मी सांगितलं एवढं स्ट्रगल आहे. काय तर 10वी फेल झालो, ऑक्टोबरला 10वी सोडवली. सर्वात गळ विद्यार्थी नांगरेच तर लई शिव्या घालायचं, मला तो काय सुधारणार नाही. लई शिव्या खाल्ल्या शिव्या खाल्ल्यामुळे जाऊ द्या, आपलं नशीब असं आहे. आपण शिव्या खायचा जन्म नव्हे. शिव्या खाल्ल्या 10वी पास झालो, नंतर 12ला ऍडमिशन घेतलं. 12वी मात्र पहिल्यांदा पास झालो. कुठली बुद्ध्या सुचली, जोरदार म्हटलं ITI कर. ठीक आहे, मला ITI करूया. ITI गेलो, नुसतं ऍडमिशन घेतलं, 6 महिने कॉलेजात गेलो ITIला, कारण हा तिकडे लागायचं सांगलीला. पण घरीच काढलं, तरी पण गेलो. म्हाताऱ्यानं लय हाणलं, अरे तू जा काय करशील, घरात काय करतो बसून लागतो का. मग कसं जर गेलं, ती शेवटी वडिलांचीच पुण्य म्हणायची. त्याने हाणलं मारलं सोडलं, पण ती पाठवलं शाळेला. गेलो कॉलेजला, शिकलो. नंतर मग स्वतःच म्हणलं डिप्लोमा करावा. मग डिप्लोमा केला. मग डिप्लोमाला लग्नाचा विषय आला आता इथं. मग क्लासमेट होते रुपाली कांबळे, तांदवाडी. लव झालं. मग ती डिप्लोमा होई परत थांबलो आणि नंतर तिचा भाऊ उड्या मारायला लागला.
मला नाही आम्हाला आमची काय बहीण द्यायची नाही. मला काय तुझी बहीण द्यायची नाही. काय नको देऊ, मी बघतो काय करायची. गेलो सुरतला घेऊन, गुजरात डायरेक्ट सैराट. 9 महिने राहिलो सुरतला. लग्न बिग्न केलं, सगळं झालं. जॉब तिथं टाटाची ब्रँच आहे, तिथं इंटरव्ह्यू वगैरे दिला, वॉक इन दिला. इंटरव्ह्यू पास झालो, तिथंच लागलो. मग त्यांना म्हणलं आता मला महाराष्ट्रात पाहिजे आहे शिफ्टिंग करून. तर म्हणजे ठीक आहे, आपली हिंजवडीला आहे शाखा, आपण तुम्हाला शिफ्टिंग करून देऊ. मग इथे येऊन राहिलो. मग आता झालं व्यवस्थित सर्व. जवळजवळ आता टाटामध्ये मला 11 वर्ष झाले असतील. परमनंट आहे, ते मस्त सेट आहे, काय विषय नाही. बस झालं, ओके, धन्यवाद. अरे नाही माझं, मला एक मुलगा आणि मुलगी आहे आणि बाकीचं काही शाळेचं काही सांगा मी गरज क्षेत्रात आहे, आता सध्या मुंबईमध्ये आहे. 15 वर्ष झाली सर्विस आहे. चालू आहे. बाकी आणि आपला दुधाचा व्यवसाय आणि आग मी जाऊ नका ताक लाव. माझं नाव संग्राम पाटील. मी आता सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत फायर म्हणजे पदावर आहे. मी 2012 साली भरती झालो. 26व्या वर्षी भरती झालो मी. त्याआधी मी 13 मिलिटरी भरती उतरलो. त्यानंतर पोलीस भरतीच गेलो होतो. मेरिटमध्ये जायचं पोलीस मिलिटरी भरतीला तर उंचीतच जायचं. आम्हाला आणि मी दोघं असं दोन्ही वरती असायचे आमच्या. आम्ही असायचं उंचीच बसत होती. वगैरे खरेदी करायची काय, दिवाळी सुट्टीत 15 दिवस, उन्हाळ्या सुट्टी, असं करत आता कसं आपण सगळं एकत्र आल्यामुळं आठवणींना उजळायला लागलो. 1000 त्याच्याकडून 10,000 आणि माझं 10,000 असं 30,000 रुपये गोळा करून मी ट्रेनिंगला गेलो. आणि 30,000 मध्ये माझा सगळा खर्च केला होता मी. आणि तिथल्या मुलांना कोणाला 75,000. माझं नाव दिनेश जाधव. 10वी पर्यंत आपण एकत्र होतो. तिथपर्यंत बऱ्याच जणांना माहिती असेल. 12वी पर्यंत काय ठराविक मुलं होती, मुली होत्या. काय सांगायसारखं काय नाही आयुष्यात. दहावीला काहीतरी मला 46 का 48% मार्क पडले. होय ना. हा, मी 12वीला पण सेम काहीतरी 46% होती. आणि एक विषय गेला माझा, इंग्लिश. 12वीला हो, माझा विषय गेला होता. अभ्यासाकडे कधी लक्षच दिलं नाही. सुशांत आणि सगळे, आमची दुनिया वेगळी होती त्यावेळेस. आणि मग जाणीव झाली की आपल्याबरोबरचे सगळे पुढे गेलेत आणि आपण आता काहीतरी केलं पाहिजे. सुरुवात अशी झाली की केस कापायचे ते म्हणून घरी पैसे मागितले. वडिलांनी नाही म्हणून सांगितलं, पैसे काही मिळणार नाहीत बाळा, तुला शिक्षण घ्यायला आम्ही काहीच कमी केलं नाही, तू ते पण घेतलं नाहीस, आता कशासाठी पैसे, तुला पैसे काही मिळणार नाहीत, तुझं तू बघायचं. काय असतंय, कुठलं तरी नवीन सुरुवात व्हायसाठी कुठंतरी अपमान पण झाला पाहिजे, ही गरज असते पुन्हा एखाद्या नवीन व्यवसायाला किंवा नवीन म्हणजे आयुष्याला सुरुवात करायसाठी. आणि ते आपल्याला जाणवलं पाहिजे, म्हणजे आपण त्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे. माझ्या बाबतीत तेच झालं. 12वीला विषय गेला, डिप्रेशनमध्ये गेलो थोडासा मी. त्यानंतर काहीतरी काम करायचं ठरवलं. पेपरमध्ये छोट्या जाहिराती येतात. एक छोट्या जाहिरातीमध्ये एक जाहिरात होती, कराडला एक मार्केटिंग कंपनी होती. तर त्या मार्केटिंग कंपनीमध्ये सेल्समन म्हणून जॉब करायचा. म्हणजे काय तर आता दारावर वस्तू जाऊन विकायच्या. आता आपण माहिती आहे आपल्या दारावर वस्तू विकायची आपण काय किंमत करतो. तर त्या वयात माझ्या बाबतीत ते झालं. एक तर वय असं होतं की जरा कोण काय म्हटलं की राग यायचं, मस्त फिरायचं. आणि त्या वयात जरा थोडंसं संयम राखायला शिकलो मी त्या व्यवसायामुळे, मार्केटिंगमुळे. साधारणतः 1-2 महिने ते मार्केटिंग केलं कंपनी बरोबर. कंपनीत एक माझा मित्र विजय म्हणून इंदोली उमरच्या इथला आहे.
त्याचं माझं ठरलं की हा कंपनीत माल कुठून येतो, म्हणजे आमची जरा बुद्धीवरच चालायची त्यावेळेस, अजून पण चालते. आणि ठरवलं की नाही म्हटलं आपण स्वतःची कंपनी करायची. तो माझा मित्र आणि मी, आम्ही दोघांनी 2 महिने तिथं काम केलं, तर 3ऱ्या महिन्यात आम्ही आमची स्वतःची कंपनी चालू केली. तो माल कुठून येतो, काय येतो, याची सगळी माहिती घेतली. आणि आमच्या बरोबर आमच्या अगोदर असणाऱ्या त्या कंपनीत 2-3 मेंबरना आम्ही आमच्या बरोबर ऍड केलं. आणि मग आम्ही ते स्वतः माल आणायचो, स्वतः विकायचो. त्या काळात 5-5, 6-6 हजार रुपये आम्ही दिवसाला सेल करायचो. मी ज्या कंपनीत सुरुवातीला ती वस्तू विकायचो, त्या वस्तूची समजा आता हे एक प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टची किंमत त्यावेळेस त्या छापील किंमत असायची 250 रुपये. कंपनीचं मार्केटिंग आहे, कंपनीचं सेल करायचं आहे म्हणून ते आम्हाला ट्रेनिंग असायचं. तर त्या मार्केटिंगच्या ह्याचा विषय असा असायचा की एकदा वस्तू तिथे विकली की परत त्या गावात कधी जायचं नसते, कारण ती वस्तू काही कुठल्या गॅरंटीची नसायची. गांधीनगरचा माल तो. माझं मन ते मला खायला लागलं, आणि आपण देवाच्या दारात पण जाऊन म्हणजे आपण चूक केली असं हे काय बरोबर नाही. मी त्या रात्री मित्राला फोन केला की आपण उद्या कुठल्याही साईडवर जायचं नाही, आपण कुठंतरी एकांतात जाऊया. मग ज्याने घेत नाही, मी अभिमानानं सांगेन, का तर 1 रुपया जास्त घेतला की त्या दिवशी माझे 100 रुपये कुठेतरी असेच वायफळ जातात. मी विचार करतो, मला दोन्ही बाजूने विचार करायची सवय म्हणून. त्यानंतर थोडंसं 12वीचा विषय तोपर्यंत सोडवला होता आम्ही. 12वीचा विषय सोडवला. डीएडला तिकडे क्राफ्ट डीएडला खेडला मी चिपळूण खेडला तिकडे ऍडमिशन घेतलं होतं. डीएड केलं तिकडे कम्प्लीट. त्यानंतर मी एक 6 महिने शिरवळा कंपनीत पण काम केलं. तोपर्यंत तिकडे डीएडची इंटरव्ह्यू देत होतो मी. डीएड कॉलेजवर परत लेक्चरर म्हणून 1 वर्ष काम केलं. 2009ला मला जॉब मिळाला डीएड कॉलेजवर. मग तिथे लेक्चरर म्हणून 1 वर्ष काम केलं. प्राध्यापक आहे म्हणून इन्शर्ट वगैरे करायचं, रोज बुटाला पॉलिश करायचं. तर वस्तुस्थिती अशी होती की 1800 रुपये पगार होता. आष्ट्याला मी कॉलेजला होतो. पल्लवी मायामध्ये पेटला होती, पल्लवी तिथं होती. प्राध्यापक आहे म्हटलं की सुटाबुटात जायचं, खिशात पैसे नसायचे, चहा कोण दे म्हटलं तरी चंचर असायची सगळी. म्हणजे अशी सगळ्या सिच्युएशनमध्ये दिवस काढले. कसा तरी एक विद्यापीठाची एंट्रन्स एक्झाम असायची की ती म्हणजे सायन्स साईडला यायसाठी. ती एंट्रन्स एक्झाम पास झालो मी. त्यानंतर माझं पण परत BSc MATला ऍडमिशन झालं. असं करत तिच्या नादाने मी पण DMLT केलं. 2017ला आम्ही लॅब चालू केली आणि 2016-17ला मी ते क्लास बंद केले. कारण लॅब चालू करायला त्यावेळेस पैसे नव्हते. जरा फायनान्शियल कंडिशन थोडीशी अपडाऊन, हे ते व्यवसाय तिकडे तिकडे चढ उतार, ह्या सगळ्या गोष्टींनी व्यवसाय बंद करताना, कॉम्प्युटरचा व्यवसाय बंद करताना मी 2.5 लाख रुपयाला गोल मारून बंद केला. कारण गाव लेवलला व्यवसाय करताना संबंध जपायचे असतात, मग उधारी राहते, मग उधारी मागता येत नाही, अशा त्या सगळ्या अडचणी. म्हणजे घरची पाठीमागे कोण व्यवसायात नसल्यामुळे व्यवसाय कसा करायचा असतो हे सांगायला आपल्याला कोण नाही. मग रोज नवीन काहीतरी अनुभव, रोज नवीन काहीतरी शिकायचं, त्यातनं पुढं जायचं, हे चालू होतं. म्हणजे आधी लॉस सहन करायचा, त्यातनं मग शिकायचं, मग पुढं. त्यानंतर 2017ला लॅब चालू केली, क्लास बंद केला. हे आता हे सगळं बाकीचं व्यवसाय, आता स्थिर व्यवसाय हे आहे. माझ्या कंपनीला 2 4 व्हीलर आहेत. त्याचं आता महिन्याला अर्निंग चालू आहे माझं. छोटी मोठी आता राजकारणात किरण असतोय, आम्ही राजकारणात पण असतो, समाजकारणात पण असतो. थोडंसं मी गव्हर्नमेंटचे आपले ग्रामपंचायती टेंडर वगैरे भरतो, टेंडर घेतो, त्यातनं थोडासा इन्कम चालू आहे. असं करत करत स्ट्रगल चालू आहे. आणि मोडका तोडका आता व्यवसाय चालू आहे. मिसेसची साथ असते, मिसेसच्या साथीनं सगळं चालू आहे. बस आता एवढ्यापुरतं एवढंच बोलूया. त्यानंतर किरण बोलेल. मला काही अपेक्षा नव्हती मी 10वी पास होईल, परंतु नशिबानं झालो. 35% मार्क पडली. पास होण्यामागचं गमत काय, माझा हस्ताक्षर म्हणजे मलाच ओळखत नाही लिहिलेलं. म्हटलं मी आपलं पेपर लिहून पुरवण्या लावलेल्या. नशिबानं त्या मास्तरनं मी त्याला काय कळत नसेल म्हणून आपलं दिलं, पास करून टाकलं. परंतु ज्यावेळेला 11-12वीला गेलो, मी 10वीला एकच नांगरे सरांचा तास करायचा. तो का करायचा, परंतु 11-12वीला गेल्यानंतर काही कारणानं आम्ही कॉलेज अटेंड करायला लागलो. म्हणजे सकाळी पहिल्या लेक्चरपासून शेवटच्या लेक्चरपर्यंत थांबायचं आणि अभ्यासाची आवड निर्माण झाली. 12वीला जवळजवळ मी एका झाडाखाली रानात अभ्यास करायचो, जे करंजीचं झाड होतं. तिथं जागा अशी व्यवस्थित सप्पय झाली. तिथं सगळ्यांना माहित असायचं की मी 3-4 तास तिथं अभ्यास करायचो.
पण ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला माझा 12वीला इंग्लिश विषय गेला. बाकी सगळं सुटले, मला 58% मार्क पडले, पण इंग्लिश गेला. ज्या दिवशी 12वीची परीक्षा दिली त्या दिवशी मी मुंबईला गेलो. वडिलांनी मला सांगितलं की शेती बिती सगळं येत आहे, पण आम्ही बघतो, तू आता कुठेतरी बाहेर जा. त्याच्या मागचं कारण पण तेवढंच होतं. त्या कारणामुळे मला घरातनं घालेलं मुंबईला. मी मुंबईला गेलो मामाजवळ. मामाचं मेडिकल होतं कोपरकर्णीला. तिथं मेडिकलमध्ये 1 वर्षभर काम केलं. त्या फील्डचा सुद्धा मला चांगला अनुभव आला. चांगला सेटल झालो. तोपर्यंत आमच्या चुलत्यांचा एक पेट्रोल पंप होता. तो कन्व्हिन्स केला आणि मी नागजला, जिथं 2008-9ला आत्ता जे विद्यमान आमदार आहेत गोपीचंदजी पडळकर, त्यांचं त्यावेळेला तिथं हॉटेल होतं नागज पाट्याला. आणि गोपीचंदजी पडळकर मी दोघं एका वेळेला तिथं व्यवसायात होतो, हॉटेल व्यवसायात गुंडाभाऊ. आणि 2008-9ला 1 वर्ष 1.5 वर्ष तुम्ही व्यवसाय सांभाळताना, परंतु पर्यायानं जर कामगार नसला हॉटेलमध्ये तर गुडघाभर भांड्याचा ढीक सुद्धा मी घासला आहे. का तर ज्यावेळेला आपण मालक बनतोय हे आपलं आहे म्हणून. आणि 1.5 वर्षानंतर मला कळालं की हे आपलं काय नाही, तर आपण एक कामगार म्हणून काम करतोय. त्या दिवशी त्या ठिकाणावरून मी बाहेर पडलो आणि पुन्हा आता घराकडे आलो. घराकडे आल्यानंतर करायचं काय, सगळं होतं, शेती होती, पैसा होता वडिलांच्याकडे, सगळं होतं, परंतु आपण काहीतरी केलं पाहिजे. पुन्हा वडील म्हणले, माझ्या मामाचा एक फोटोग्राफीचा व्यवसाय होता मुंबईला, त्यांच्याकडे तू जाऊन फोटोग्राफी शिक. ठीक आहे म्हणलं, जातो. मुंबईला गेल्यानंतर ज्या मामानं आपल्याला वर्षभर सांभाळला, ज्याचा व्यवसाय आपण सांभाळत होतो, मी ज्यावेळेला पाठीमागं गेलो त्यावेळेला त्या मामाला ते मेडिकल बंद करायला लागलं होतं की जो माझ्या हाताखाली कामगार होता त्या कामगारानं 7 लाखाचा फ्रॉड त्यावेळेला केला. आता मामाकडे कुठल्या तोंडाने जायचं. मग पुन्हा मामाला म्हणलं एकच, मला काही खर्चाला पैसे देऊ नका, काय नका, फक्त मला पोटाला खाया द्या. आणि 6 महिने मी तुमच्याकडे शिकेल, 6व्या महिन्यात मी माझ्या गावाला निघून जाईल. मग 6 महिने काय करायचं दिनेश सर, आज किरण उतळे तुम्हाला दिसतोय, आज इथं आहे, तिथं आहे, तिथं आहे. परंतु त्यावेळेला मी महाप्याला एक DNA प्रेस होती जिथे इंग्लिश पेपर तयार होतो. त्या DNA प्रेसमध्ये 10 ते रात्री 3 मी गाड्या भरायचं काम करायचो पेपरच्या. आणि 70 रुपये हजेरी मिळायची त्यावेळेला. त्या 70 रुपयावर मी 6 महिने स्ट्रगल करून 6 महिन्यात फोटोग्राफी शिकलो. वडिलांच्याकडे आलो, वडिलांना म्हणलं मला 20,000 रुपये फक्त द्या. वडिलांनी काय धाडस केलं त्यावेळेला 20,000 द्यायचं. मला माझ्या आजीने 20,000 रुपये दिलं. मी सुरुवातीला D40 नावाचा अधिक फोटोग्राफर आहे, D40 नावाचा कॅमेरा घेतला 18,000 रुपयाला. आणि 400 रुपयाचा पडदा घेतला आणि घरात जाऊन फोटो काढायचो. मी स्वाती तुझ्या लग्नात सुद्धा मीच फोटो काढले, तुला आठवत नाही, तू ग्रुपवर म्हणलीस. पण मी फोटोग्राफी का बंद केली तर वाटेगावची जे का ऑर्डर होती पवाराच्यातली, त्यांचं नाव मी नाही सांगत जायचं. अण्णाभाऊ साठे स्मारकला लग्न होतं आणि लग्न मी तिथे सगळी झाली आणि जेवायला सगळी गेली. सगळी गेल्यावर म्हणजे आपण मी जेव्हा सकाळच्या जेवलेलो नाही. जेवाय बसलो, अर्ध जेवण झालं, माझं नवरदेवाचा वडील आला, म्हणलं अरे तू काय जेवाय आलास का फोटो काढायला शिकत, चल म्हणलं आमचं फोटो काढ. त्या दिवशी आयुष्यातली लग्नाची ऑर्डर शेवटची केली, फोटोग्राफीचा कॅमेरा सगळं इकून टाकलं. आता म्हणलं बस, आपली अवस्था वाजूत्र्यागत जर होत असली, माणसानं जर आयुष्यात काय करायचं असेल तर ती पोटा पाण्यासाठी करतोय, ज्याला त्याला प्रत्येकाला किंमत आहे. आज आपण नाश्ता करत होतो, हा फोटोग्राफर मित्र तिथं नाश्ता करत होता. आपण जर म्हणलं झालंय आमचं, तू नाश्ता करू नको. आता प्रत्येकाला इज्जत आहे आणि ती जर इज्जत मिळत नसेल तर आपण इज्जतीसाठीच करतोय. त्या दिवशी फोटोग्राफी बंद केली, हॉटेल व्यवसाय चालू केला. मी हॉटेल व्यवसाय 3-4 वर्ष केला. केंद्रवाडीला NH4 हायवेला माझं हॉटेल होतं. त्यात सुद्धा बऱ्यापैकी जम बसला, परंतु कामगारांच्या अडचणीमुळे मी हॉटेल सुद्धा बंद केलं. आज आमच्या घराला सुद्धा माझी आजी ग्रामपंचायत सदस्य होती, वडील 10 वर्ष सरपंच होते. आज माझ्या नेतृत्वात आमच्या गावची ग्रामपंचायत माझ्याकडे आहे, माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे. पैसा कमी जास्त अधिक प्रमाणात प्रत्येकाकडे येत असतो, जात असतो. परंतु आजपर्यंत आपण जे केलं, आपल्या आई वडिलांना जे सुख देऊ शकतो, ज्या आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो, हे जर आपण नाही केलं, आज आपण बऱ्याच वर्षांनी एकत्र आलोय. सगळ्या मुली पण आहेत तिथं, मुलं पण आहेत. मित्रांनो, तुम्हाला पैसा कमी मिळेल, जादा मिळेल, पण स्वतःच्या आई वडिलांना दुखवून तुम्ही कधीच काय करू नका. ज्या आई वडिलांना आपल्याला जन्म घातला त्या आई वडिलांना जर आपण या
आपल्या यशातलं जर सुख देऊ शकत नसलो तर तुम्ही तुमचं जीवन व्यर्थ आहे. आज परिस्थिती अशी आहे, पोरगं चांगलं शिकलं की पुण्या मुंबईला जाते, त्याला स्वतःच्या आई वडिला सुद्धा लाज वाटायला लागते. एवढी परिस्थिती आज समाजात बेकार आहे. जो गावाकडे शेती करतोय त्या भावाला सुद्धा लाज वाटायला लागते, तिथे माझा भाऊ शेतकरी आहे. मी असेल, तुम्ही असेल, प्रत्येकाला भाव आहे, प्रत्येकाला आई वडील आहे, प्रत्येकाला कुटुंब आहे. तुमच्याकडे पैसे आज येतील जातील. मी हा पण काळ बघितला, ज्याच्याकडे नव्हतं त्याच्याकडे आलं आणि ज्याचं होतं त्याच्याकडे पाक गेलं. ही नियती आहे. या नियतीनं कोरोना सारखी महामारी आणली, ज्याला त्याला ज्याची जागा दाखवली, ज्याच्याकडे पैसा कोट्यावधी रुपये होते अशी माणसं सुद्धा उपचाराविना मरून गेली. मी एवढंच सांगतो सगळ्यांना, आपण दरवर्षी असा कार्यक्रम घेऊया, प्रत्येकाचं सुख दुःख जाणून घेऊया. सुशांत आजारी होता, मला आज खरंच एवढा अभिमान वाटतो त्याच्या बायकोचा. अरे बाबांनो, ज्यानं एवढ्या यातना भोगल्या आणि त्याच्यासाठी झाशीची राणी बनून ती आपली बहीण त्याच्या मागे उभा राहिली, त्याच्यासारखं काय आहे दुसरं आयुष्यात. मी सुशांतला जाता येता मधनं घरी बघायला जायचो. त्याला घरातली मला एकदा म्हणली, त्याला पुण्याला ठेवला होता वर्षभर. एकटी शेवंताच तिथं असायची, कोण नव्हतं तिथं. त्याच्या वडिलांनी आईने एवढं भरपूर काय प्रयत्न केलं म्हणून ते आज आपल्या सगळ्यात आहे. ज्यावेळेला आपला एखादा मित्र, एखादी मैत्रीण ज्यावेळेला संकटाच्या काळात असते त्यावेळेला त्यांच्या मतीला उभं राहा. आज 22 वर्ष आपल्याला काहीच माहित नव्हतं कोण कुठं काय करतोय. आज 22 वर्षानंतर आपल्याला कळालं सुशांत काय करतोय, दिनेश काय करतोय, प्रत्येक स्वाती कुठं आहे. असंच मी एवढीच विनंती करतो की प्रत्येकाच्या वेळेला आपण एकमेक उभं राहूया. मी असेल, दिनेश सर असेल, अमोल आहे, आज संदेश भोज आहेत, प्रत्येक जण यशाच्या शिखरावर आहे. प्रत्येकानं ज्या त्या परीनं ज्याच्या त्याच्या परीनं ज्योती ज्या त्या घरी आहे. परंतु त्यातनं जर आपल्या एखाद्या मित्राला वेळ आली तर त्या मित्रासाठी आपण उभा राहूया. एवढं जर केलं तर ही गेट टुगेदर आपलं यशस्वी झालं असं समजतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यातनं बाहेर येईल असं वाटलं होतं, पण जरा इथं पण तसंच होतंय. सवय लागल्या, असू दे, चांगली सवय आहे त्या. पुढचा कार्यक्रम व्यवस्थित करा, व्यवस्थित सगळ्यांनी जबाबदारीनं. नाही माझं एक महत्वाचं काम आहे, मी नंतर सांगेन. बरं, सुशांतचं घेऊया, थांबूया. सुशांतचं थोडंसं मनोगत घेऊया, त्यानंतर जेवणाकडे वळूया. त्याला अतिशय चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. आपण एकत्र आलो, देवाने मला दुसरी संधी दिली, हे गेट टुगेदर तुझ्या मित्रांसोबत तू कर. असं मला वाटतं की हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. मी बघू शकलो असतो नसतो, म्हणून मी दुसऱ्यासना हे सांगू शकतो की आपण एकत्र चांगल्या पद्धतीने राहूया, इथून पुढे आपली मैत्री घट्ट करूया. आणि एवढंच मला वाटतं. माहीत आहे, माझं नाव अमोल साठे. इयत्ता 10वीला आपण सगळे एकत्र होतो. 10वी झाल्यानंतर कोण कुठं गेला काहीच समजलं नाही. एका दिवशी सगळे गायब, निकाला दिवशी सगळे निघून गेला. त्यानंतर आपण 22 वर्षांनी भेटतोय आज, आणि भेटेल का नाही हे सुद्धा माहीत नव्हतं. या आमच्या गुंडा पैलवान प्रकाश गावडे, या दिनेश सर यांच्या कार्यामुळे आपण सगळं एकत्र आता इथे दिसतोय. एवढंच, बाकी काय नाही. 10वी त्यानंतर 10वी कसा बसा तरी पास झालो. एक 54% मार्क मला पडले 10वीला. 11वीला वाटेगावमध्येच ॲडमिशन घेतलं. कुठं बाहेर जायला आमच्याकडे काही पैसे नसायचे. आमचा मुळातच समाज गरीब, त्याच्यामध्ये आम्ही शिक्षण घ्यायचं. त्यामुळं वडील अडाणी, आई अडाणी, कोण सांगाय नसायचं. माप असं वाटायचं की काहीतरी मोठं बनू, पण सांगाय कोण नसायचं. एखादा कोण अधिकारी बी नव्हतं समाजामध्ये. तर त्यानंतर 11वी झाली. 11वी नंतर डोक्यात प्रकाश पडला. गावातली मुलं अशीच फिरतात, समाजातली मुलं अशीच फिरतात, काय व्यसनी आहे, काय व्यसनाच्या नादानं मरून जायला लागल्यात. त्यामुळं आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं मी एक छंद जोपासला. 12वीला खूप अभ्यास केला, खूप अभ्यास. त्या अभ्यासाबरोबरच कासेगावच्या होते. त्यामुळं मामा म्हणायचे काहीतरी बन, माझ्यासारखा बन पोलीस. मग 12वीच्या कॉलेज संपूर्ण व्यवस्थित केलं, अभ्यास केला, शेतामध्ये बसून अभ्यास केला. क्लास वगैरे काय नसायचा. त्यातून एक 60% मार्क पहिल्याच वेळेला पडले. 12वीला नापास वगैरे काय झालो नाही.
त्यानंतर 12वी झाल्यानंतर एफवायला कासेगावच्या कॉलेजवर ॲडमिशन घेतलं. सायकलने येऊन जाऊन ॲड आली पोलीस भरतीची 2009ची, स्वाती तुम्हाला माहीत असेल. 2009ला भरतीला उभं राहिलो. परत पहिल्या भरतीमध्येच भरती झालो सांगलीला. सांगलीमध्ये भरती झालो. आता बरं आहे, आता काय सगळं सांगायला नको, पोलीस आहे त्यामुळे माझं बरं आहे. बायकोसुद्धा चांगली मिळाली, 2 मुलं आहेत, त्यांना सुद्धा शिक्षण चांगल्या ठिकाणी चालू आहे, व्यवस्थित आहे. पण परिस्थितीमुळे काय मी खचून बसलो नाही. बरीच मुलं अशी होती आमच्या समाजामध्ये, म्हणजे त्यांना सांगण्यासारखं. तरी सुद्धा मी त्यातून मार्ग काढला, वेगळा मार्ग घेतला. माझा मित्र म्हणजे माझ्या घरातला सचिन साठे आणि मी दोघांनी चांगला मार्ग निवडला. तो मुंबई पोलीस झाला, मी इकडं सांगली पोलीस झालो आणि दोघं सुद्धा एकाच ग्राउंडला प्रॅक्टिस करत होतो. आणि सांगण्याचा उद्देश एवढा की कष्ट केलं की सगळं काय मिळतं. संग्राम पाटलांनी मी सुद्धा भरपूर कष्ट केले, ग्राउंडवरती अभ्यास केलाय, भरपूर आर्मीच्या भरत्या केल्या, पोलीसच्या पहिल्याच भरतीमध्ये पास झालो आणि आता व्यवस्थित आहे. आईवडिलांची सेवा करतो, चांगला आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे मी आता इथं आहे आणि तुमच्यासारखे मित्रमैत्री मिळाले हे बी माझं भाग्य आहे. आणि आपण इथून पुढे ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम आपण वाटेगाव स्कूलमध्ये घ्यायचा आहे. आता ते आपण सगळ्यांनी ग्रुपवर बोलून किंवा फोनवर बोलून आपण ते निर्णय घेऊया. एवढंच मला बोलायचं आहे. थँक्यू.
त्यावेळी बरोबर इंग्लिशमध्ये जरा मार्क जास्त पडलेले दिसल्यानंतर आमच्या पप्पाने मला इंजिनिअरिंगला टाकलं डायरेक्ट. मॅथ जॉईन करायची होती त्यावेळी. तिथं प्रत्येकाला विचारायचे 11वीमध्ये की तुम्हाला काय करायचं आहे, पुढे काय बनायचं आहे. त्यावेळी मी सांगितलं तर इंडियन जॉईन करायचं आहे मला म्हणून. मग त्या दृष्टिकोनातून मी स्वप्न बघत गेलो, पण ती पण लवकरच साध्य होण्यासारखी नव्हती. 2006ची भरती दिली, 8ची भरती दिली, 11ची भरती दिली, 13ची भरती दिली, पुन्हा 2015ला माझं जॉईनिंग झालं. आणि ह्या 5-6 वर्षात बरेच स्ट्रगल, जबरदस्त अभ्यास करायचा रात्रंदिवस. पण फिजिकलपर्यंत काही गेलो नाही. लेखी परीक्षा व्हायची, पास व्हायचं. स्विमिंग व्हायचं, पास व्हायचो. स्विमिंगला ही आपल्या पाठीमागे जी नदी दिसते ना, तिथं मी प्रॅक्टिसला यायचो. पलीकडे जायचो, पाऊण तास लागायचा आणि यायचो. त्यावेळी माझ्याबरोबर माझा फक्त एकच मित्र माझ्याबरोबर यायला तयार होता. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, मारुती मस्कर. तो त्यावेळीपासून ज्या आत्तापर्यंत कधीही फोन केला, रात्रीच्या 2 वाजता जरी फोन केला तरी तो माझ्यासाठी कुठं पण येतो, कशासाठी पण. तो माझ्यासाठी पोहायला यायचा, पलीकडे यायचा. त्यातच रनिंग मारलं मी. रनिंग 1600 मीटर होतं. स्विमिंग झालं, स्विमिंगमध्ये पहिला आला होतो, कारण पहिलं प्रॅक्टिस होतं तेच होतं व्यवस्थित. आणि 2015 मेला माझं लग्न झालं. आधी देवापुढे एकच प्रार्थना करत होतो की मुंबईची मुलगी नको मिळायला. आणि साखरपुडा ठरला, साखरपुड्याची तारीख ठरली. आम्ही बोलायचो, चॅटिंगवर बोलायचो, कधी फोनवर बोलायचो, पण मी कधी विचारच नाही कुठं राहते वगैरे काय. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी मला तिने सांगितलं मी मुंबईला राहिले पहिल्यापासून म्हणून. मग म्हटलं आता साखरपुडा कसा मोडायचा, जाऊ दे म्हटलं करूया. आणि त्यावेळी मी ज्यावेळी मुलगी मग पुन्हा व्हॉट्सअपला जरा चांगला फोटो टाकला परत. मग आमच्या फोनवरनं बोलण्यातनं जरा तिनं पसंत केलं मला. आमच्या दोघात 10 वर्षाचा फरक आहे. मग हा जनरेशन गॅप आहे, विचारांचा फरक पडतो. तरी पण आतापर्यंत लग्नाला 10 वर्ष होतात. आता मला 27 मेला 10 वर्ष पूर्ण होतात. आणि नोव्हेंबरला मला जॉबला 10 वर्ष पूर्ण होतात. जॉब पण व्यवस्थित चालला इंडियन नेव्हीमध्ये. एवढं पहिल्यांदाच पोलीस भरतीला उतरलो होतो, पहिल्याच भरती झालो होतो. पण आमच्या वडिलांची इच्छा होती की जमीन जास्त आहे तर जमीन करायची, शेती करायची. म्हणून मला जॉईनिंग लेटर सुद्धा आलेलं की पोलीसमध्ये जॉईन होण्यासाठी. पण मी ती ही करून शेती केली. मला आता खरोखर त्याचा आनंद आहे. मी शेती करतोय त्याचा. कारण आता मी स्वतःला अमोल साहेबांनी बऱ्याच जणांनी विचारलं, कोण म्हणते सुट्टी भेटते का नाही बघतो, कोण म्हणते अर्ज दिला आहे. म्हणजे ही अडचण असते. शेतकरी असा नाही, शेतकरी हा स्वतःच्या मनाचा राजा आहे. त्यामुळे मला असं वाटायला लागलं खरोखर शेती हीच एक नंबर आहे. कारण यांचा जो महिन्याचा पगार जो होतो नोकरीवाल्यांचा, तो असाच जात असतो. आणि शेतकऱ्यांचे एक रकमी पैसे येतात, ते पैसे आपल्याला एकदम उपयोगी पडतात कुठल्या तरी मोठ्या कामासाठी. त्यामुळं आपल्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं की मी शेती करतो किंवा मी कामा वगैरे जातो. असं काही ही नाही. नोकरी शेती यात काही एवढं ही नाही. उलट शेती म्हणजे स्वतः मालक आहे, नोकरी म्हणजे दुसऱ्याच ही केल्यासारखं आहे. आणि आता दुसरं एवढं सांगतो, गेट टुगेदर संदर्भात. आपल्या गेट टुगेदरचं जे नियोजन झालं त्यात जी मतभेद आली ती परत कुणी सुद्धा आणायचा प्रयत्न करू नका. त्याचं कारण काय आहे, आपण एक तर 23 वर्षानं भेटतोय, तर सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून कसं करता येईल. कारण गेट टुगेदर घ्यायचं असं मी पण म्हणायचो, पण ते बोलायचं सोपं आहे. ज्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या म्हणजे अगदी पैसे गोळा करायचं, बाकी इथलं नियोजन येणं ही लय कठीण काम आहे. त्यामुळे जे करतात त्यांना आपण सर्वांनी, माझ्या माहितीनं पुढील पण गेट टुगेदरला आपल्या सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि कोण तसा जर इच्छुक असेल, शक्यतो माझं म्हणणं आहे मुलींनी शक्यतो पुढल्या वेळेस नियोजन करावं. पुढं होऊन मुलं तुमच्या संगती असणार, त्याचा काही विषय नाही, पण करावं असं वाटतंय. कारण बराच प्रॉब्लेम आले त्या ग्रुपवरती मी बघतोय. तसं काही कुणी मतभेद काय पहिलं वगैरे काय असं काढत बसू नका. जेणेकरून आपला ग्रुप जो काढलाय हो एकामेकाच्या सुखादुःखासाठी सहकार्य करण्यासाठी आपण ग्रुप काढलाय. असं काही नुसतं गेट टुगेदरसाठी ग्रुप आपण काढलेला नाही. जर एखाद्याला कोणाला आपल्यात अडचण असेल काय असेल त्याला वेळोवेळी आपण म्हणजे मदत करणे किंवा काय अडचणी जाणून घेणे
यासाठी आपण ग्रुप काढलाय, तर आपला ग्रुप कसा व्यवस्थित चालेल ह्याकडे सर्वांनी लक्ष द्या. बाकीचा विषय सगळं बाजूला ठेवून असं एवढं बोलतो, जास्त काय बोलत नाही. गोष्ट नाही, लय सिरियस गोष्ट आहे की माणूस आहे का? अजिबात नाही. आता इथं माझं दाजी पण उपस्थित आहेत, बहीण उपस्थित आहे, त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे. 10वीला फेल झाल्यानंतर परत आयुष्यभरात कायम फेलच, कुठल्याही गोष्टीत सक्सेस नाही आहे. अजून पण तसंच चालू आहे. बघूया, एका प्रोजेक्टमध्ये मी काम करतोय आता. थोडं टाइम राहिले त्याच्यासाठी, बरेच इन्व्हेस्टमेंट पण केले मी. जर त्या प्रोजेक्टमध्ये सक्सेस जर झालो तर मग या सगळ्यातनं बाहेर पडेल मी. आणि तुमची सगळ्यांची सदिच्छा असेल तर मी लवकरच या सगळ्यातनं बाहेर पडेल. ओके, धन्यवाद. या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. तू प्रयत्न करत राहा, तुला यश मिळेल. तुला एक मला सांगायचं आहे, छोटीशी कविता एक. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडू नका. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडू नका. वेगळं असं माझ्यात काही खास नाही म्हणून उदास होऊ नका. वेगळं असं माझ्यात काही खास नाही म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात सुगंध आहे. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात सुगंध आहे. माझ्याकडे काहीच नाही म्हणून रडू नका. तर अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यात लपलाय. आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन. अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून. मग उगवेल एक रोज नवी सकाळ उत्साह ध्येयानं भारून. म्हणून म्हणतो विनायक मित्रा, आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा, एकट्यानेच ते फुलवत राहा. 12वी नंतर मी मुंबईला होतो 4-5 वर्ष. मुंबईमध्ये पण मार्केटमध्ये वगैरे काम केलं. नंतर 2013 मी बिअर बार आणि हॉटेल चालू केलं. 2017 नंतर लग्नाला प्रॉब्लेम आल्यामुळे मी बिअर बार बंद केलं. नंतर गाडीवर घेतली, टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेस चालू केलं. लग्न झालं, ते पण अशीच ओळख झाली. त्यानंतर 22 वर्ष झालं 10वी करून. 2003 साली सगळ्यांनी 10वी केली. कुणाला ही अपेक्षा नव्हती की 10वी पास होईल असं, कारण कुणी अभ्यासच केला नाही. सगळी पास झाली. त्यातून सगळ्यांनी काय काय केलं. मी भरपूर काय केले, भरपूर जीवनात काहीतरी करायची अशी इच्छा होती, पण ती नाही झाली पूर्ण. मुलींना मी काहीतरी करून माझी इच्छा मी मुलींच्या रूपात पूर्ण करणार आहे. एवढं मी असं म्हणजे एवढं सहन केले. 10वी नंतर शाळा शिकायची खूप इच्छा होती माझी, पण नाही झाली शिकायची. त्यामुळे आता काय बोल, परिस्थिती अशी असते, परिस्थितीमुळे पुढेही जाऊ शकत नाही, मागे येऊ शकत नाही. पैसा हा असा आहे, ज्याच्याकडे आहे त्याला त्याची काहीच किंमत नाही, ज्याच्याकडे नाही त्याला रुपयाची किंमत असते. सगळ्यांनी असं एक हे करा की आपला काही भाग जपून म्हणजे एका ठिकाणी जमा करा. तो गरजूवंतांना आपण देऊ. कुणाला मैत्रिणींना गरज लागली, मित्रांना गरज लागली, कुणाचं काय झालं, सगळ्यांनी राहून जावा. कुणीही काहीही मतभेद बाळगू नका. सगळ्यांनी बहिणी भावंडाप्रमाणे असाच ग्रुप चालू ठेवा. मरेपर्यंत हे असंच राहिलं पाहिजे. धन्यवाद. सगळ्यांनी एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद. देसाई मनात काही न ठेवणारी, दिलखुलास बोलणारी, असं एक मैत्री असावी. बिंदास नाही, खोडकर असावी, पण मनाने खूप प्रेमळ असावी. असं एक मैत्री असावी जिला बघूनच हसू यावं आणि तिच्याशी बोलता बोलता नाट यावा. सर्व दुःख विसरून जावं, अशी एक मैत्री असावी. धन्यवाद. मी बल्ला शिपाई विथ सरांना सगळं मॅनेज केलं होतं. मग त्या कॉपीवर वगैरे मी पास झालो. परत पुढे संसार चालू असताना मला 2019ला कॅन्सर असल्यास कळलं. त्यात मी खचून न जाता मला मिसेसची साथ मिळाली व तिने मला साथ दिल्यामुळे मी त्यातून वाचलो. परत नंतर खूप अडचणी आल्या की ते आपल्याला बघायला आले तर आपल्याला असं वाटतं की आपल्याबद्दल कोणतं आहे, आपल्याला बघायचं म्हणजे आपल्याबद्दल कोणाला तर काहीतरी वाटतंय.
काळजी आहे, आपुलकी आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे मित्रांच्यामुळेच मी आत्ता मला 50% का होईना पण त्याचा मला आधार आहे. हे सांगायचं होतं की मित्र महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे, की आपल्याला ते आधार देतात, आपली कोणतरी काळजी करते, असं आपल्याला एक ऊर्जा मिळते की बाबा आपण जगलं पाहिजे. आपल्याला मागणं आपल्या एवढं काळजी करणारे लोक आहेत. त्यामुळे मी एवढंच बोलणार आहे की हे मित्रत्वाची घट्ट मैत्री आपण ठेवली पाहिजे, एकमेकांना नाही विसरलं पाहिजे. कधी कोण उपयोगाला येईल सांगता येत नाही. आणि आपण एकमेकांना काहीतरी वाटते, आपुलकी वाटते, काळजी वाटते, त्यामुळे आपण एकत्र आलो, आपल्याबद्दल काहीतरी सहानुभूती आहे, एकमेकाबद्दल प्रेम वाटते, आपुलकी वाटते, म्हणून आज आपण एकत्र आहे. असं जर मी आत्ता हे तुमच्यात नसतो तर मी विचार पण करू शकत नाही की आत्ता मला कसं वाटतंय, हे मी बघू शकलो नसतो. हे वेळ आपल्या आयुष्यात आपल्याला देवाने ही संधी दिली की आपण एकमेकांबरोबर आत्ता आहोत. सांगू शकत नाही ना आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे आपण सगळं विसरून एकत्र राहावं, आयुष्यभर एकमेकांना सांभाळून यावं, आपल्या एकमेकांबद्दल आदर व्हावा हीच इच्छा. जवळजवळ 22-23 वर्षानंतर आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. ग्रुपवर जवळजवळ 43 लोक आहेत. किती? 43 ना, त्यापैकी 28,000 झाले. 32. तर आता यातनं एकच करूया की पुढच्या गेट टुगेदरला सगळी कशी येतील आणि आपण बऱ्याच दिवसानंतर एकत्र आलो. इथून पुढे हा ग्रुप असाच राहू दे आणि या ग्रुपच्या माध्यमातून एकच काम करूया. जर आपल्या एखाद्या मित्राला काही गरज पडली, काय अडचण आली, काय दवाखान्याचा प्रश्न निर्माण झाला, काय कौटुंबिक प्रश्न निर्माण झाला, तर या ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळे त्याच्या पाठीशी उभा राहूया. याचं कारण असं की आज आपण सगळे सक्षम आहे असं नाही. आणि जर एखाद्याला काय अडचण आली तर मी असेल, नितीन असेल, दिनेश सर असतील, कोण बरेच रामोल साठी वगैरे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या माध्यमातून मदत करू शकतो. आज प्रत्येकानं एकमेकाचा आपला नंबर सेव्ह करून ठेवा, जेणेकरून समजा मी मुंबईला गेलो, मला काय अडचण आली तर आम्ही स्वाती असेल, रुपाली असेल, त्यांना फोन करू शकतो काय अडचण आली, किंवा ते इकडे आलेत, काही कधी प्रश्न एखादा निर्माण झाला, नितीन आहे किंवा ती गावाला आलीत, काय प्रत्येकाला अडचणी फार असतात. तर एवढीच विनंती करतो मी सगळ्यांना, या माध्यमातून आपण एकत्र होतो, एकत्र आहे आणि एकत्र राहूया. इथून पुढच्या काळात सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच एक मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जसं आपण ज्यांनी या गेट टुगेदरसाठी पुढाकार घेतला त्यांनाही मी त्यांचाही आभार मानतो की त्यांनी आजच्या दुनियेत वेळ फार कमी असतो प्रत्येकाकडे. एक गेल्या महिनाभरापासून त्यांनी परिश्रम घेऊन हा गेट टुगेदरचा कार्यक्रम अगदी उत्कृष्ट असा यशस्वी केला. सकाळचा शाळेतला कार्यक्रम असेल, इथं आल्यानंतर नाश्ते सोय असेल, जेवणाचा कार्यक्रम असेल, अतिशय उत्कृष्ट जेवणाचं नियोजन होतं. इथून पुढच्या काळात सुद्धा आपण असंच करूया आणि आपण एकत्र असंच राहूया एवढी विनंती मी सर्वांना करतो. आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि आपला आजचा दिवसभराचा कार्यक्रम यशस्वी झाला असं समजतो. आणि आपण आता आपापल्या सुजबाबदारीवर आपण आपल्या घराकडे जाऊया एवढी विनंती करतो आणि आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम समाप्त. आणि मिसेसची सेवा ह्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. मी त्या दोघांच्यामुळेच आज तुमच्या समोर आहे. मी तिचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि अजून साथ तिची मला इतकी आहे, इतका सपोर्ट आहे, मी अजून खचलो नाही. कुठल्याही संकटाला सामोरं जायचं आहे. यांना पण सांग. आणि कोणाला काय अडचण आली तर माझं उदाहरण घ्या, काही अडचण आली दे बाबा, मी मरणाच्या दारात माणूस माग आलेला आहे. कुणी आणलं सांग, बाईक कुणी आणलं सांग, सांग यांना पण. नाही बरोबर आहे. कसं आहे, एका स्त्रीचा खूप मोठा वाटा आहे एका पुरुषाच्या माग.
तुम्ही आता इथं ऐकशीला लेक्चरून घरी नाही जाशीला. पुरुषाच्या माग एक स्त्री हवीच आहे का तर तिच्याशिवाय पुरुष अपूर्ण आहे. पोलीस स्टेशनला स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे. काही होऊ शकत नाही. त्याचा पाठिंबा असला तर काही होऊ शकते. ती अशी स्त्री आहे की ती काही करू शकते. वेळ आली तर स्वतःचा जीव पण देईल. काही करू शकत. ती माझ्या बरोबर 1 महिना एका खोलीत, ती एक काचेची खोली होती, त्यात ते PPE किट घालून 1 महिना वावरलेले. आत नाही बाहेर नाही. एवढं सोपं नाही. आजारी माणसं सोपं आहे, चांगल्या माणसाला सोपं नाही. म्हणून मला एवढं सांगायचं सगळं श्रेय मी तिला आणि वडिलांना देतो. का तर वडिलांच्या पेशी मला दिले. पेशी सेल्स ते बोलणं ऐकून खूप हृदयद्रावक घटना वाटली. एक व्हिडिओ पाठवून सगळ्यांना ग्रुपवर, त्याच्यावर तुम्हाला कळेल. ईश्वर कहते हैं गुजरी हुई जिंदगी को याद न कर. ईश्वर कहते हैं गुजरी हुई जिंदगी को याद न कर. तकदीर में जो लिखा है उसकी फरियाद न कर. तकदीर में जो लिखा है उसकी फरियाद न कर. जो होगा वो होकर रहेगा. तो कल के लिए आज की हंसी बर्बाद न कर. तो कल के लिए आज की हंसी बर्बाद न कर. आता कसं थोडं कामाच्या ओघात मी थोडं विसरून गेले की म्हणजे मला वेळ मिळत नाही तिला फोन करायला किंवा काय. पण मला तिला एक सांगायचं की एवढ्या मैत्रिणी भेटल्या पण तुझ्यासारखी आजकाल कोणीच नाही भेटली. मला तुझी खूप आठवण येते पण मी फक्त सांगू शकत नाही तुला. मला वेळ भेटत आहे म्हणून. पण मला पल्लवीची खूप आठवण येते. ती मला हल्ली खूप विसरली. बोलते स्वाती विसरली मला मला फोन पण नाही करत. मग मला असं खूप वाटत तिच्याविषयी. पण तिने अक्षरशः मला घासातला घास दिलेले. मला माहिती आहे आमचे दिवस नव्हते चांगले, माझी परिस्थिती नव्हती घरची चांगली, पण पल्लवीने मला खूप सपोर्ट केलाय. आणि म्हणजे शेवट पण माझी पल्लवीसाठी कोणीच मैत्रीण नाही होणार आयुष्यात. ती एकमेव अशी मैत्रीण आहे की जिला मी आयुष्यभर कधीच विसरून तिचा दर्जा कोणालाच देऊ शकत नाही. एवढी ती चांगली मैत्रीण आहे. फक्त आता कसं थोडं आम्ही लांब आहोत, थोडं गैरसमज आहेत आमच्यामध्ये. पण तिला असं वाटतं की थोडी जॉबला लागली म्हणून मला विसरले असं तिला वाटतं. पण मला एवढं सांगायचं की तुझी जागा आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. तू माझी एवढी चांगली मैत्रीण आहेस ना की मी कुणालाच ती जागा देऊ शकत नाही. म्हणजे मला खूप तिच्याविषयी खूप आदर आहे, प्रेम आहे. ती माझी एवढी चांगली मैत्रीण आहे की मी तिची जागा खरंच कोण घेऊ शकत नाही. मला एवढ्या मैत्रिणी आहेत मुंबईमध्ये इकडे, पण तिच्या एवढं प्रेम माझ्यावर कोण करत नाही आणि केलंही नाही. आणि माझं पण खूप तिच्यावर जीव आहे आणि मी शेवटपर्यंत मरेपर्यंत मी तिला कधी विसरणार नाही. तिच्या एवढी माझी चांगली कोणीच मैत्रिणी नाही आजपर्यंत नाही. एवढ्या मैत्रिणी आहेत पण तिच्या एवढी चांगली मैत्रिणी माझी आजपर्यंत कोणीच नाही. फक्त पल्लवीसाठी. कारण तिला आता वाटतं मला थोडं जॉब आहे, मी थोडी म्हणजे जास्त हे झाले म्हणून झाली आणि तिला विसरली. पण असं आहे मला तिची नेहमी आठवण येते, पहिल्यापासून येते. तिच्यासाठी मी लिहून सुद्धा ठेवते, फक्त पोस्ट करत नाही कारण मला धाडस होत नाही तिला पोस्ट करायचं. एवढं मला तिने सांगायचं मी तिला फोन करत नाही म्हणजे मला जॉब लागलाय म्हणजे मी थोडी जास्त ही झाली असं नाही. मला गैरसमज सगळे दूर झाले. कॉलेजला सुद्धा मी खाल्ली म्हणजे एवढं तिने मला सपोर्ट केले ना. म्हणजे माझ्या खूप मैत्रिणी आहेत अजून पण मुंबईत खूप मैत्रिणी आहेत पण तिची जागा कोणीहीच घेऊ शकत नाही. मी तिच्यासाठी खूप लिहिलेलं आहे पण मी तिला कधी पाठवलं नाही कारण मला असं म्हणजे थोडं वेगळं. सगळ्या मित्रांच्या ह्याने का होण्या मला माझ्या फिलिंग्स तिला सांगता आल्या. मला फक्त एवढंच तिला सांगितलं आहे माझं चुकलं काय असेल तर मला माफ कर पण असं अबोला करू नको. माझ्याशी चांगली बोलूनचा मग हा एवढंच मला सांगायचं. नाही मला सांगा आज या कार्यक्रमाला सगळ्यांना कसं वाटलं मला एवढंच विचार. बरोबर का नाही? सगळ्यांनी नियोजन छान केलं. संतोषने पण खूप छान सगळ्यांनी सहकार्य चांगलं केलं. दिनेशने पण खूप छान केले, प्रकाशने केले, अमोल भाऊने केले. सगळ्यांनी म्हणजे चांगलं काम केलं. असा कार्यक्रम व्हायला पाहिजे ना. त्याच्यामुळे सगळ्यांना कळेल नाही टाकलाय तो बघावा एवढी. या ठिकाणी आता पल्लवी आणि स्वातीला जरा उपावून आलं तिच्या मैत्रिणीबद्दल काही थोडाफार गैरसमज असेल पल्लवी स्वातीबद्दल तर तो मनातून काढून टाक. आणि तुमचं जे प्रेम पहिलं आहे ते असंच राहू दे. आणि ह्या सर्व मुलींचं एकमेकीवरचं प्रेम तुम्ही कमी करू देऊ नका. एकमेकीवर असंच प्रेम राहू दे. आणि हा कार्यक्रम आता संपलेला आहे. आपण व्यवस्थित आपापल्या घरी जाऊया. हा थँक्यू.
शेवटच्या दोघांनाच नंबर असणार आहे. तयार? मॅथ तयार, मॅथ तयार, आउट.